लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये जीवा आणि त्यासोबत काव्या हे दोघंही जण रूममध्ये असताना त्यांना रम्या रंगेहात पकडणार आहे। चला तर मग या भागाला सुरुवात करूया। खरं तर आता मानिनीने सगळ्यांसमोर खरं तर शिक्षा माफ केलेली असते, ती म्हणजे रम्या आणि त्यासोबत वसुआत्याची। त्यामुळे रम्या ही खूप जास्त खुश असते आणि त्यावेळेला मानिनी म्हणालेली असते की सगळीच जण जर स्वतःच्या मर्जीने वागत असतील तर तुम्ही सगळीच जण स्वतःच्या मर्जीने वागा, मी तुमच्यामध्ये बोलणारी कोणी काही नाही आहे। कोणीही बाहेर लफडी करा, अफेअर करा आणि कोणीही माझ्याशी खोटं बोला, पण त्याला त्याच्या हिशोबाप्रमाणे वागायचं असेल तर तो तसाच वागणार आहे। हे सगळं कारण काव्याला टॉन्ट मारायचं असतं आणि काव्याला या सगळ्या गोष्टी कळत असतात। दुसरीकडे पार्थला मात्र मानिनीच्या या वागण्याचा राग येत असतो, कारण मानिनी आता सगळं काही कोड्यात बोलत असते। पार्थला या सगळ्याचा जाब हवा असतो की त्यांनी का अशी शिक्षा माफ केली। दुसरीकडे रम्या आणि वसू आता खुश असतात। रम्या जाऊन लगेचच वसुआत्याला सांगते की आपली शिक्षा मानिनीने माफ केलेली आहे, मी बरोबर तिच्यामुळे घावावर वार केला, त्याबरोबर तिला मला होकार द्यावाच लागला। तर दुसरीकडे वसू म्हणते की मला माहीतच होतं हे आपल्याकडे नक्कीच शक्य होणार आहे आणि आता पूर्वीचे कपडे आपण पुन्हा एकदा घालू शकतो, असं या दोघींचंही बोलणं सुरू असतं। पण त्याच वेळेला मात्र आता रम्याला आठवतं की मानिनी जास्त करून काव्याकडे बघून अफेअरबद्दल आणि बाकी चर्चांबद्दल बोलत होती। याचाच अर्थ नक्कीच मामीला कसला तरी काव्याचा राग आलेला आहे आणि अफेअर म्हणजे नक्कीच काहीतरी काव्याचं गुपित मानिनी मामीच्या हाती लागलंय। म्हणूनच तर मानिनी मामी इतकी चिडलेली होती आणि या सगळ्या संधीचा तर आपण अशा पद्धतीने फायदा तर करून घेतलाय। पण जर खरंच काव्याचं काही बाहेर अफेअर वगैरे असेल तर असा विचार देखील आता इकडे असणारी रम्या करत असते आणि ती वसुआत्याला सुद्धा या सगळ्याबद्दल सांगत असते। त्याच वेळेला मात्र आता वसुआत्या रम्याला म्हणत असते की तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय। त्यावर रम्या मानिनीचे ते सगळे शब्द आता वसुआत्याला सांगू लागते आणि त्यामुळे आता वसुआत्या देखील विचार करत असते। दुसरीकडे पार्थला आपल्या रूममध्ये बेचैन वाटत असतं, तो काव्याशी बोलण्यासाठी तिच्या रूममध्येच म्हणजेच त्या गेस्ट रूममध्ये गेलेला असतो। तेवढ्यातच मानिनी तिथे येते। मानिनी त्या दोघांवर तशी नजर ठेवूनच असते। मानिनी आता पार्थला म्हणत असते की तुला माझ्याशी बोलायचं आहे ना, तुला जे काही बोलायचं आहे ना ते आपण आपल्या रूममध्ये जाऊन बोलूया। पार्थला ती रूमच्या बाहेर काढते। त्याच वेळेला आता काव्या आणि पार्थ बोलत आहेत हे तिला कळतं, म्हणूनच आता मानिनी काव्याला भडकते आणि काव्याला म्हणते की पुन्हा जर माझ्या मुलाचा हात हातात धरशील ना तर लक्षात ठेव तुझी गाठ माझ्याशी आहे, माझ्या मुलाला स्पर्शही करायचा नाही, असं देखील आता तिनं म्हटलेलं असतं। आणि तिचं बोलणं ऐकून मात्र आता काव्याचा संताप होऊ लागतो। काव्याला आता नसतं की काय करावं, तिला पार्थशिवाय करमतही नसतं। पार्थ तिला भेटायला येतो तेव्हा कुठे जाऊन तिला बरं वाटत असतं, पण आता मानिनीने अक्षरशः पार्थचा हातातही हात धरायचा नाही असं देखील आता काव्याला सांगितल्यामुळे काव्या खूप जास्त बेचैन झालेली असते। दुसरीकडे मात्र जीवा हा त्याच्या सुखी संसारामध्ये चांगलाच रमलेला असतो आणि त्यामुळेच आता काव्या जास्त बेचैन असते, कारण हे सगळं काही ती जीवामुळे फेस करत असते। आणि जीवा हा एकदम आनंदात नंदिनी सोबत असतो, तो त्याच्या नवीन बिझनेसमध्ये त्याच्या संसारामध्ये चांगलाच गुंतलेला असतो। हे कुठेतरी काव्याचं मन खाऊ लागतं। काव्याला आता लक्षात आलेलं असतं की मला जर ही शिक्षा एकटीला भेटत असेल तर याला जबाबदार जीवा सुद्धा आहे। एवढे दिवस ही सगळी गोष्ट लपवून ठेवली, पण आता हे सत्य सगळ्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे। त्याच वेळेला ती आता नंदिनी नसताना जीवाच्या रूममध्ये जाते आणि जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करत असते। तर काव्यावर नजर ठेवायला रम्या पहिल्यापासूनच तयार असते आणि ती तिच्या मागे जाऊन तिच्यावर लक्ष देखील ठेवत असते। तर इकडे काव्या आणि त्याचसोबत जीवा आता दोघंही जण एकत्र बोलत असतात। तर काव्या ही जीवाला स्पष्ट सांगत असते की माझ्यावर मानिनी काकू संशय घेतात आणि त्यामुळेच त्यांनी मला आणि पार्थला वेगळं केलेलं आहे, पण मी आता शांत बसणार नाही, जे काही सत्य आहे ते लवकरात लवकर घरी सांगून टाकणार आहे, कारण त्यांनी मला तुला समोर आणायला सांगितलंय आणि किती दिवस हा सगळा त्रास मी सहन करू, तुला तर या सगळ्याबद्दल काहीच वाटत नाही। त्यावेळेला आता जीवा काव्याकडे रिक्वेस्ट करत असतो आणि म्हणत असतो की प्लीज माझं समजून घे, पण प्लीज माझं नाव घरी अजून सांगू नकोस, नाहीतर आता सगळं काही चांगलं घडत आहे, माझी नंदिनी सुद्धा मला सोडून जाईल ही भीती त्याला वाटत असते आणि म्हणूनच तो काव्याचा हात हातात धरून रिक्वेस्ट करत असतो। पण काव्या प्रचंड संतापलेली असते। पण काव्या आणि जीवाला आता एकत्र बोलताना रम्याने पाहिलेलं असतं, त्यामुळे आता रम्याला कळलेलं असतं की काव्या आणि जीवाचं अफेअर होतं ते। तर तुम्हाला हा भाग कसा वाटतो हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। मग आता रम्या नक्की काय तमाशा घालेल हे पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय बाय।